नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर महावीर पाटील सर. नमस्कार. जे मागच्या काही वर्षापासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. त्यांची स्पेशालिटी म्हणाल तर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स ही स्पेशालिटी आहे, जे मध्यमवर्गीयाचं प्रत्येकाचं स्वप्न असतं घर, आणि त्या घरामध्ये सुद्धा फ्लॅट संस्कृती जी आली ज्याच्यातनं अनेकांचं स्वप्न साकारलं. तर त्या माध्यमातून घर साकारण्याचं काम ते गेले अनेक वर्ष करतात. त्यामुळं या त्यांच्या प्रवासाबद्दल, एकंदर अनुभवाबद्दल, आजवर केलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट आपण गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शहाणपणी शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे आम्हाला अगदी असं हवंय की शाळेपासून मग कॉलेज पर्यंत हा प्रवास कसा होता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कुणाची होती, की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आला, तुम्हालाही वाटलं की हे फील्ड चांगलं आहे, याचा स्कोप आहे आणि आपण या फील्डमध्ये जावं? काय सांगाल हा सगळा प्रवास? माझं शिक्षण झालं कोल्हापूरला, रुकडी या गावी. 12वी पर्यंत मी तिथं होतो. तिथून पुढं मग पुण्याला शिफ्ट झालो. भारतीय विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिथं डिप्लोमाला घेतला. डिप्लोमा तिथं कंप्लीट झाला. डिप्लोमामध्ये आमचा खूप छान ग्रुप झाला, की त्यामध्ये 4-5 जणांचा आमचा ग्रुप कंटिन्यू आहे. तो आजपर्यंत कंटिन्यू आहे. 4-5 जणांचा ग्रुप झाला म्हणजे असं होतं की कॉलेजमध्ये आपल्या नेहमीच सगळे मित्र असतात जवळचे, आणि जे असतात त्या फेज मधल्या आयुष्याच्या, ते मित्र कायम आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर साथ देतात. हे आजपर्यंत आपण हिस्ट्री बघितलेली आहे. पण तुमचे काही जवळचे मित्र असे होते, आता तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, की ज्यांनी व्यावसायिक भागीदारी सुद्धा त्या पुढे केली. तर तो सगळा प्रसंग कसा होता? ते कसे मिळाले, आणि तुमच्यातला एक समान धागा काय होता ज्यामुळे ती मैत्री व्यवसायात सुद्धा टिकली? कारण असं म्हणतात की व्यवसायात मैत्री आणू नये आणि मैत्रीत व्यवसाय आणू नये, पण ते तुम्ही दोघे कॉम्बिनेशन साधलेले अतिशय उत्तमरित्या. तर तो प्रवास काय आहे? सुरुवातच आमची बेंच पासून झाली. वा. कॉलेजला ज्यावेळी आपण क्लासरूम मध्ये बसतो, तर सुरुवातच आमची तिथनं जवळपर्यंत. माझा रोल नंबर 37 असला की माझ्या पार्टनरचा नंबर 38, परत पुन्हा 39, असं कंटिन्यू. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर कंटिन्यू. सुरुवातच तिथून झाली. त्यामुळे ती सुरुवात आजपर्यंत, म्हणजे ती जी सुरुवात झाली ती आजपर्यंत कंटिन्यू बरोबर. पण त्याच्यात मग असं काही होतं का की कोणाची काही स्पेशालिटी होती प्रत्येकाची? कारण सगळ्या सेम फील्ड मध्ये होते शिकायला. स्पेशालिटी प्रत्येकाची वेगवेगळी आहे. मग तीच हवी आहे. एक मी म्हणलं तर माझं वैयक्तिक म्हणलं तर मी टेक्निकल आहे. दुसरा पार्टनर म्हणला की तो वक्तृत्व ते छान आहे, बेस्ट आहे. व्हेरी गुड. सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हटलं की हे आपण कुठंतरी व्यवसायाच्या दृष्टीनं एकत्र येऊ शकतो. बरोबर आहे. ही सुरुवात झाली मग आमची. व्हेरी गुड. मग सुरुवातीला आम्ही आमच्याच मित्रांना काम दिलं. अमित खांबे म्हणून होते. त्यांच्या वडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला स्विचारचं काम दिलं, पहिलं कोजनरेशनचं काम दिलं. मग तिथनं आमची सुरुवात झाली. तिथनं सुरुवात झाल्यात पुन्हा सोनेराचं काम घेतलं, पुढं शिराळ्याचं 32 ते पण कोजनचं काम घेतलं, उदगिरीच घेतलं. असं कंटिन्यू एकाला एक असं कामं घेतली आहे. तो ग्रुप आमचा आजपर्यंत कंटिन्यू राहिला. क्या बात आहे. मग आता हा सगळा प्रवास आहे, थोडा तुकड्यांमध्ये आपण बघूया. हा तर एक ट्रेलर तुम्ही आम्हाला दाखवलात की जो सगळा तुमचा होता. त्यातले आता काही महत्वाचे टप्पे होते. त्यातला पहिला टप्पा असा आहे की एक शिक्षण झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट आपण जेव्हा करतो, तर तो एक स्ट्रगलिंगचा पिरियड फार मोठा असतो. आणि बऱ्याचदा त्या फेजमध्ये असं असतं की आपण विद्यार्थी दशेतनं आलेलो असतो, त्यामुळे पटकन कोणी विश्वास ठेवत नाही. आणि ठेवला तरी आपल्याला पण एक दडपण असतं मनातनं की हा प्रोजेक्ट कसा पूर्ण होणार, आपल्याकडनं काही चुका होतील नाही होतील. आणि तुम्ही अर्थात सगळेजण एकत्र होता. पण तो पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव कसा होता? ते तुम्ही आता म्हणाला ती मित्राच्याच रेफरन्सने मिळाली, तर तोही प्रवास कसा होता, काय सांगा? त्याबद्दल बोलायचं झालं तर डीजी कुलकर्णी म्हणून एक साहेब होते, म्हणजे मित्राचे वडिलांचे पार्टनर होते. त्यांनी खूप आमच्यावर विश्वास ठेवला. नाही, तुम्ही जरी आम्हाला कुठं काय बाबा भीती वाटली की बाबा आम्ही करू शकणार नाही किंवा करणार नाही, तर त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला. नाही, तुमच्याकडनं शक्य आहे, होतंय, तुम्ही करताच 100%, त्याला मी आहे. त्या शब्दात त्यांनी 4 दिवसाचं काम कसं 1 दिवसात आणता येईल किंवा 2 दिवसात करता येईल, हे ते जे मोटिवेशन आहे ते त्यांच्याकडनं आम्हाला मिळालं. आणि तो पहिला प्रोजेक्ट पहिल्या प्रोजेक्टला आम्हाला पहिल्या प्रोजेक्टला काय फक्त कागदोपत्री जामीन होतं, बाकी काय प्रॅक्टिकली काय सुद्धा आम्हाला माहित नव्हतं. बरोबर. एकदा आमची अशी अवस्था होती की एका फुटात किती इंच हे सुद्धा सांगता नव्हतं. व्हेरी गुड. तर म्हणूनच म्हणलं ना की तो प्रोजेक्टची आठवण असते ही आपल्याला कायम. आणि आज आता जेव्हा शेकडो घरांची निर्मिती तुम्ही केलेली आहे, तर तेव्हा जेव्हा आपण आठवण काढतो,
तेव्हा आपल्यालाही कळतं. त्यावेळी आम्हाला कुलकर्णी साहेबांनी किती एका फुटात किती इंच इथून त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केली. बरोबर, बरोबर. तेव्हा असा प्रवास तुमचा असा सुरू झाला. प्रवास ओके. सुरू झाला. So आता मागच्या काही वर्षांपासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय अर्थातच्या सगळ्या मित्रांच्या बरोबर. तुम्ही एक बघितलं असेल, की या फील्डमध्ये कामगार हा कायम केंद्रस्थानी आहे, लेबर. आणि या लेबरमध्ये सुद्धा काही अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज यामध्ये जास्त भरपूर आहे. अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. तर अशा अकुशल कामगारांना कुठली महत्त्वाची जबाबदारी दिली, तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवतो. तर तुम्ही ती साईटवर कशी परिस्थिती हाताळता? तसं जर आपला वैयक्तिक आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके. वैयक्तिक आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हं. पहिला 1-2 वेळा आपण त्या लेबरला किंवा त्या कामगारांना हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. हे असं केल्यानंतर असं होतं, हे असं केल्यानंतर असं होणार. हे जर समजावून सांगितलं तर व्यवस्थित होऊ शकतं. व्यवस्थित होऊ शकतं. ते काम करताना, ते लेबर काम करताना आपण सुद्धा तिथं लक्ष देणं गरजेचं तितकंच आहे. गरजेचं आहे. बरोबर. दुसरं आता बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताना तुम्ही जेव्हा प्लॅन या फेजवर काम करतो, आपण रचना किंवा आराखडा ज्याला म्हणतो, तर तेव्हा तो आधीच फोरकास्ट करायचा असतो, की कस्टमरची काय डिमांड असेल किंवा रिक्वायरमेंट असेल. अशा वेळेला प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं महत्त्व काय आणि तुम्ही कसं त्या प्लॅनवर काम करता? पहिला कस्टमरची बेसिक रिक्वायरमेंट आहे बजेट. हं. त्याच्या बजेटमध्ये बसेल तेवढंच आपण जेवढं मिनिमाइज एरिया करता येईल तेवढं केलं पाहिजे. हं. जेणेकरून त्याच्या बजेटमध्ये ते घर बसलं पाहिजे. ह्या हिशोबानं आपण प्लॅनिंगला सुरुवात करू. बरोबर. आता तुम्ही बजेटचा मुद्दा काढला, तर मग पुढचा मुद्दा तोच विचारणार होतो. जेव्हा तुमच्या साइट्स वेगवेगळ्या लोकेशनला असतात, प्रत्येक ठिकाणी चांगले दर्जेदार बांधकाम करणं हे तर आपण जबाबदारी पण मानतो, आपलं कर्तव्य पण आहे. तर मग अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड मग कशी घालता? कारण प्रत्येक साइटचं लोकेशन असतं, त्याचा तिकीट साईज वेगळा असतो, त्याचा कस्टमर बेस वेगळा असतो. पण क्वालिटी तर सगळीकडे सेम द्यायची असते. क्वालिटीला कुठेही गेलं तरी सेमच क्वालिटी मिळेल तुम्हाला. बरोबर. त्यात फरक नाही. इफेक्ट पडतो तो लँड कॉस्टवर पडतो. ओके. समजा त्या जागेची लँड कॉस्ट जर असेल तर तिथून पुढं सगळं कॅल्क्युलेशन बदललं जातं. तुम्ही सांगलीत कुठल्याही एरियात जरी गेला किंवा ज्या त्या एरियात जर कुठेही गेला तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही फिक्स आहे. हं, हं. 5, 50, 100 रुपये एवढाच फरक आहे. तर बेसिक इफेक्ट पडतो तो लँड कॉस्टवर. लँड कॉस्टवर पडतो. त्याच्यामुळे ते फरक आपल्याला जास्त दिसतो. जास्त दिसून येतो. बरोबर. पुढचा प्रश्न आहे तो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे, की असं म्हणतात, की जर एखाद्या जिल्ह्याचा विकास कसा होणार आहे भविष्यात हे जर विचारायचं असेल, तर 2च लोकांना माहिती असतं. एकतर राजकारणी किंवा बांधकाम व्यावसायिक बिल्डर लोकांना. त्यातले एक माझ्या समोर आहेत. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. ते म्हणजे सांगलीच्या सर्वांगीण विकास जर पुढच्या 5, 10, 15 वर्षात आपल्याला जो अपेक्षित आहे, तर तो कुठल्या क्षेत्रावर जास्त झाला पाहिजे, कुठल्या क्षेत्राकडे झाला पाहिजे, असं तुम्हाला इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर म्हणून वाटतं, की ज्या दृष्टीनं सांगलीचा एक सर्वांगीण विकास पुढच्या भविष्यात होईल? तर ती क्षेत्र, सेक्टर कुठले आहेत? पहिली गोष्ट म्हणजे इंडस्ट्री वाढली पाहिजे. ओके. जेणेकरून बाहेरचे जे एम्प्लॉई आहेत किंवा जे कामगार आहेत ते आपल्या जिल्ह्यात कसे येतील, त्यांचं राहणीमान आपल्या या भागात कसं वाढेल हे पहिलं बघितलं पाहिजे. हं, हं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता सांगली किंवा सांगलीच्या भागात आसपासची जे ITची लोक आहेत किंवा मुलं आहेत, ती 99% सगळी पुणे, मुंबई ह्या भागात चालल्यात किंवा बेंगलोरला झाल्यात. त्यांना आपल्या इथं लोकल भागात काय डेव्हलपमेंट करता येईल का, हे पहिलं बघितलं पाहिजे. ह्या दुसरी गोष्ट. आणि त्याचबरोबर ॲग्रीमध्ये जे खूप सारं आता सध्या जर विचार केला तर सगळ्या ॲग्रीवरच सगळा धंदा आहे सगळ्या आहेत बरं. सांगलीमध्ये. तर बरं. ॲग्रीला अजून काय मोटिवेशन करता येईल हे पण बघितलं पाहिजे. फार महत्त्वाचे तुम्ही तिन्ही मुद्दे सांगितले. ते काय ॲग्रीकल्चर आणि एक IT आणि इंडस्ट्री. तर मग या तिन्ही मुद्द्यांवर जर अजून त्याचा विकास करायचा असेल, तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तेच म्हणलं की इंडस्ट्रीसाठी जागा दिली पाहिजे. ओके. पहिली गोष्ट इंडस्ट्रीसाठी जागा दिली पाहिजे किंवा त्यांना टॅक्सेशन बेनिफिट जेणेकरून आपल्याकडे कसं येतील हे त्यांच्याकडनं बघितलं पाहिजे, त्यांच्यासाठी बघितलं पाहिजे. बरोबर. दुसरं आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट्सपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगायचा झाला, तर जो प्रोजेक्टनं तुम्हाला नाव दिली, ओळख दिली, ब्रँड दिला किंवा तो करताना तुम्हाला एक आनंद, समाधान वेगळा होता, असा आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आहे तुमचा? माझं पहिलं काम क्या बात है! सुरुवातीला सोनेराजे कोजनरेशनचं काम होतं. बरं. ते काम. मग त्यातल्या काही डिटेल्स सांगाल का? काय कसा प्रोजेक्ट होता? काय केलं वगैरे? स्विचयार्डचं काम होतं. बरं. स्विचयार्डचं MSCB 132 kVचं काम होतं. हं, हं, हं. पण ट्रान्सलाईन पासून जनरेशन झालेलं जे कारखान्यात जे जनरेशन होणार ते स्टेप अप करून पॉवर ग्रीडला जोडायचं होतं. बरोबर. त्याचं काम होतं ते. ते मोटिवेशन ते मोटिवेशन म्हणजे आता एक आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणता येईल. आणि आता असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी आव्हानं आल्या, अडचणी आल्या,
समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? बऱ्याचदा कसं आहे, आव्हानं वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे असं फॉर एक्झाम्पल ब्लॅक कॉटन सॉइलचं आहे, कधी निसर्गाचं आहे, कधी कामगारांचं आहे, कधी तंत्रज्ञानाचं आहे. अशा अडचणी रोज या फील्डमध्ये येतच असतात. तर तशी एखादी अडचण ऐन वेळेला आली जी फोरकास्ट नव्हती, माहित नव्हती आपल्याला असं काहीतरी घडेल असं नाही रुटीन मध्ये रुटीनमध्ये. सो अडचणी आल्या नाही ते एका अर्थीने चांगली गोष्ट आहे. तर तुमचा प्रवास तसा एका अर्थानं सुरळीत राहिला. बरं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर असतो जसं आपण म्हणतो. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे आणि आपण हे वापरलं पाहिजे? डक्टिलिटी हेच की बरोबर. रेग्युलर हे तेच बरोबर. दुसरं आयकॉन स्टील यापूर्वी तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरले का? वापरलं. आणि तुमचा प्रॉडक्ट आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे अनुभव? बेस्ट आहे, ओके. काय अडचण नाही. आता चालू प्रोजेक्ट मध्ये आपण आयकॉन वापरतो. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, फ्रेशर्स येत आहेत, ज्यांचं आता पहिलं पाऊल आहे या क्षेत्रामध्ये, आणि ज्यांना भविष्यात कदाचित तुमच्यासारखाच प्रवास बिल्डर डेव्हलपर पर्यंत करायचा असेल, तर त्यांना तुम्ही काय यशाची गुरुकिल्ली द्याल? त्यांच्यासाठी मी सांगेन की थोडं वेट अँड वॉच केलं पाहिजे त्यांच्यासाठी. लगेच स्टेप अप नाही झालं पाहिजे. म्हणजे 6 महिने एका ठिकाणी जॉब करून लगेच पुन्हा माझी सॅलरी वाढते किंवा इकडे वाढते म्हणून न जाता थोडं एक बिल्डिंग किंवा एक प्रोजेक्ट कम्प्लीट केला पाहिजे स्टार्ट टू एंड, मग स्टेप अप करा तुम्ही. असं ते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर महावीर पाटील सरांनी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये पेशन्स फार महत्वाचा असतो. कारण या इंडस्ट्रीचा बेसच पेशन्स नाही. कारण कुठलीही वास्तू ही रातोरात उभी राहत नाही, त्याला राहण्यासाठी काही काळ द्यावा लागतो. त्याचप्रमाणे तुमचं करिअर सुद्धा बिल्टअप होण्यासाठी काही काळ द्यावा लागेल. त्याच्यासाठी तुम्ही पेशन्सनं ते थांबा, पूर्ण शिका, त्यातले प्रॅक्टिकल खाचाखोचा सगळ्या लक्षात घ्या आणि मग तुम्ही पुढे जावा. त्या पायऱ्या ज्या तुम्ही बांधताय त्या तुमच्याच यशाच्या पायऱ्या, ज्याच्यावर तुम्हाला भविष्यात चालायचंय. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार की तुम्ही आला त्याबद्दल. आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी. जी मैत्री आता तुमच्या व्यवसायात रूपांतर झालेली आहे ती पण अशीच चालू राहावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.